भाजी घ्या भाजी. शेपू मेथी 10 रुपये जुडी, 10 रुपये जुडी घ्या लवकर. भाजी घ्या भाजी. बाई आज गिरायकाला काय झालं काय नाही रोग आलाय. एकही गिरायक आहे ना. मी म्हणलं या रोडाला लई येते लोक. बस ते इड तोंड घेऊ. एकही आहे ना. काय झालं असेल काय नो बाई. आज कोणाची नाट लागली. बरोबर त्या बाब्याचं तोंड पाहिलं होतं म्या. त्याचीच नाट लागली. त्या बाब्याचं तोंड पाहिलं केवढ्याला जुडी? 20 रुपये. लाल आणि कोराची नाही ना पण लाल कोराची आवक लाल कोराची ना. नीट पाहा ना काका. 10ला द्या ना. 10ला? हा नाही नाही 20 रुपये जोडी. 10ला चालली. शेपू घ्या ना शेपू लांबलाच आहे. शेपू 10 रुपयाला नका आहे. शेपू नका ती पिवळी पडली. हाव नाही ना 10ला आहे ना. घ्या ही 5ला द्या. 5ला देऊ. हा त्या बाया काय माणसं बाई मग भाजी बोल ना येणार आता. नाही ना आमची. भाजी वाला 2 जुड्या ना ना. नाही ना 20 रुपयाचे 2 आमचे न्या. माणसं आहे जास्त. अहो 15चे 2 न्या आता. नाही, एवढी काय बोनीचा करायचं? टाइम आहे म्हणून. नका जाऊ द्या एवढी नका मेथी द्या. मेथीची एक जुडी देऊ का बा? हा 10ला द्या. 10ला नाही 20ला दे. नाही ना 15 रुपयाला बरोबर आहे द्या. आता 10ला. आता कसं आहे माझ्या बोनीचा टाइम आहे म्हणून मी तुम्हाला देऊ राहिले. बरोबर हा घ्या मग. हा पैसे द्या ना. काही देतो ना. मग द्या ना. पैसे देतो तुम्हाला. बाई. पाकिट का हरवलं काय? हरवले ठेवा जुडी मग खाली. पैसे हरवलेत नका नेऊ मग. पैसे घेऊन आहे या. आहे 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 ना. हा मग द्या मग. हा जरा पैसे. हा अहो 5 द्या ना अजून. नाही ना बरोबर आहे 10ला. आई द्यावा जाऊ द्या ना बोनीचा टाइम आहे हा. ना. जाऊ द्या. भाजी घ्या भाजी. 20 रुपये 20 रुपये. बाई एक गिराईक झालं बाई. बरं झालं बोनी झाली. आता दुसरं येतं का नाही काय नु काय. ह्या भाजीची बेळे मला घरी घेऊन जावं लागत या. काय करू आता. उन्हाळले वाढ राहिलं सारखं सारखं सारखं. गिराईक तर काय दिसाना. आला बाई एक माणूस. भाजी घ्या ना. केवढ्याला 20 रुपये. 20ला हा लेवा देव. 20 ला ही घेतले तर मग 10 ला आहे. 10ला शेपूची का? हा वाढेल चांगली आहे. तुझा वाशीवर राहिलो. वाचेवर आहे ना. हा. हा मग शेपूच्या भाजीचा वासच येतो ना. हा हा तुम्ही काय इकडे कुठे गेले होते. ये इथं मंदिरात. वारीला गेले होते काय. हा 3 दिवसापासून चालत होतो पायी पायी. हा का हा कोणत्या आता गावाला. ते इथं पुढचं खालचं खाल्ल्यां का नाही तिथं हा हा दरीत दरीत लय लोक भाजी येत घ्यायची राहते का? तिड. मोकर येते या. हा लो- का बसायला जागा कमी पडती. हा ना. हा बरं दादा किती जुड्या देऊ तुम्हाला. मला एकच न्यायची होती. एकच न्यायची होती. पण माझ्या घरीच बनवायला कोण नाही. नेऊन काय करू मी एकटाच बनवायला लागत लग्न मला. नाही व्हाल का मग दुसरं? अजून कशात काय. अरे देवा. आता ते पाहुणे रावळे होते. हा पाहुणे रावळे गेली म्हातारी 4-5 दिवस. हा अजून येईल नाही. 15 दिवस झाले. 15 बाबरो आता. मावाली वारी झाली तर अजून सुद्धा घरी येईल नाही. आता म्हणते का मी 4-5 दिवसांनी येईल म्हणे अजून. आता काय करायचं मग. मग तुम्ही करून टाकायचं नाव लग्न एखादं. तुझे मा हातात आहे का करायचं. हा ना मग शिजून बिजून गेला म्हणजे काही टेन्शन राहत नाही बाई. तुमचं होईल का नाही. मग का नाही ना अजून नाही होईल. नाही होईल का. नाही. तुम्ही येच विकिता का. हा शेतकरी ना आम्ही. शेतकरी का. हा यांचं घरचंच माल आहे. तुम्हाला आई बाप. आई वडील नाही मला बी. अरे अरे मग मी हे भाजीपाल्याचा धंदा करतो. हा का? आता दुसरा धंदा करून सवर बरं आहे. आपल्या वावरात पिकत इथं इकायचे जवळच्या जवळ. भाऊ आहे ना. आहे का भाऊ. हा तो मोठा आहे का. मोठा आहे ना भाऊ. तो लग्न व्हायलाच नाही भाऊ अजून. नाही तो वय भाऊ आहे का. आता मला 17.5 16-17 झाले. 17.5. मला 16-17 झाले. तुम्हाला 17.5 झाली पण मला 17.5 आहे. अरे मग तेच ना 17 तू 17.5 म्हणते ना. मला आता 18 पूर्ण होईल. हा का हा पण तुमच्या दाढी मिशावरून असं वाटत तुम्हाला 30 एक वय असेल. म्हणजे ते कसं आहे आता ते काम करायला लागत. वावरात काम करायचं. हे ते निघाले बारीला 3 दिवस गेले तिकडं त्या दाढी मिशा वाढल्या. हा का मग आता काय मस्त करणार. भेटलाच नाही तिकडं. तिकडं नावीच नाहीये. नाही ना सगळे टाकले काढणारे पण नावी नाही. म्हणजे काढायला सगळे काढायचे सगळे पण नावीच नाही म्हणजे त्याला. वरचे काढीता पण खालचे काढतीच नाही. कोणी येऊन काढून जात. हा 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 मग काय त्याची चांगली भाजी काय दे तो काढते मग काहीच नाही वारीला जायलो तो. नाही हो फुकट नाही भेटणार 20 रुपयाला. दे बाई दे. आता कसं आहे ना तुमचा हे स्वभाव बाय, भारी ही वाटला. ही एक दे हा. आणि ही एक दे. ए बाया म्हणजे एक देऊ राहिले 2 देऊ काय आता. अगं मग मावाली परिस्थिती तर पाहिजे तू. आपलं घरी लय मोठं वावर आहे.
मला काय तिथे साठायला यायचंय का? एखादी पोर आहे का लग्नाला? मी आहे ना. तू स्वतः हा लग्न करशील मी करीन ना. मा संग? नाही हो बाई, मला पहिले भावाला विचारावं लागल. असं का बरं? माऊन मोठा मा भाऊ आहे ना, आधी त्याचा विचार पाहावा लागेल या बाय. मला. या भाज्या बिज्या आहे ना हा तू इडच राहू दे. हा तुला डायरेक्ट मा संग घेऊन जातो मी माझ्या गावाला. असं मग त्या भावाला काला सांगा ती नाही नाही, मी तशी नाही येत. तुम्ही ना आधी या मा घरी, आधी मा भावाचा विचार घ्या, मग पाहू आपण. त्या भावाला सांगितलं ना हा तर मग ते नातेवाईकामध्ये पांगल. हा बरोबर? कुठं पांगल? नातेवाईकामध्ये. मग ते नातेवाईकच गेलं म्हणलं सगळे भाऊ बांधात जाणार. पण मला आहे ना, म्हणजे असं चोरून लपून नाही करायचंय लग्न. हा. मला 4 पावसात करायचंय. मग मला पळून जायचं असतं, पण इकडे भाजी घेऊनच बसले नसते, इकडेच पळून गेले असे. त्याच्यासाठी मी शेंदूर भरून बसते, बागात कुकू भरून बसते. येणार जाणार लोक राहते ना, भाजी घ्यायला आलं कोणी म्हणतं या पोरी करते का सगळं लग्न, तुला आई बाप नाही. म्हणजे तो लग्न व्हायला नाही बा तू लोकायला दाखवती व्हायले हा म्हणजे लोक वाईट नजर टाकू नये म्हणून. हा असं. असं आहे का? हा अरे मग काय करते कधी विचारशील का? चालते आत्ताच ऐक ना नाही नाही, तुम्ही या ना उद्या परवा माझ्या घरी. ती भाजी नको मला तुला हा. मी घेऊन जातो. मग घरी चाल मग आई बाप नाही 5-6 दिवस करू मजा आपण 4-5 दिवस. नाही गं बाई, मी का तुम्हाला असं तसं वाचले का? अगं चाल ना सा बरं तुम्ही नका टोकू खाऊ घ्यायचे असं भाजी भाजी घ्या. तरी दे या देते ना एक घेऊन जातो. फुकट आता लग्नच नाही नाही, करायचंय. फुकट भेटणार नाही जुडी तुम्हाला. आता लग्न करायचं म्हणते फुकट नाही. आधी तुम्ही ना घरी या, मग पाहू. आता मला पैसे द्या आणि भाजी घेऊन जा. नाही माग पैसे मग जाऊ जाऊ दे. द्या मग जा. हा, जे जातो पाहिले मी. ते आज फक्त भेटत आहे मला. जा म्हणजे- निघा. मी फुकट्या नाहीये मग आहे काहीतरी ए बाबा, करेल. जाय रे बाबा, डोकं नको तो- खाऊ. चार का पाहून आलो मी तोंडात पाहून म्हणजे भाजी पाहून नव्हता आला का तू? भाजी पाहून नाही तुला विचारायसाठी आलो हा, तुम्ही. जाऊ दे, जाय मग आता. मग नाही तू घ्यायची त्या तुला. भावाला कधी विचारशील तू? मी नाही विचारणार, तू ये माझ्या घरी विचारायला. तो घर कोणत्या खाल्ले अंगण तिकडं हा येतो चाल मग येऊ का? हा हा. बाई काय हा डोक्याला ताण आहे. कोणी आता काही बोलून जातात. जाऊ दे आता, नाही भाजी ना घरीच घेऊन जाते. ज्याला गरज असेल ती येईन घरी घ्यायला. त्याला माहितीये माळी बाबाची पोरी राहते म्हणून. चला आता जाते.